तापमानाचा भडका विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेनं अंगाची लाही सूर्य अजून आग ओकणार. राज्यभरात तापमानाने कहर केल्याचं चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. अकोल्याचा पारा काल रविवारी तब्बल 46.9 अंशावर गेला होता. काल अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर पुढच्या 2 दिवसात हा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वाधिक तापमान आणि उष्ण असलेल्या शहरांपैकी एक शहर झाले, तर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती असून बहुतांश शहरातील उष्णतेचा पारा 40 पार असल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये आजही तापमानाचा पारा 40 पार जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये आज 27 एप्रिल सकाळचे तापमान किमान 24.3 अंश सेल्सिअस असल्याची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकचा पारा 41 अंशावर पोहोचलेला आहे. शनिवारी 41.4 तर रविवारी 41.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. विदर्भात चंद्रपूर अकोल्यानंतर आता वर्ध्यात पारा सतत वाढतोय. गेल्या काही वर्षात वर्धा जिल्हा अधिक तापायला लागलेला आहे. वर्ध्यात झालेली मोठी झाडांची कत्तल आणि सिमेंटीकरण हेही वाढत्या तापमानाला कारण ठरत असल्याचं बोललं जात आहे. वर्ध्याचा पारा 46.4 अंश सेल्सिअस एवढं नोंदवल्याने मे महिन्यात हेच तापमान आणखीन वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.